तर आपण 5 किलोमीटर मारला. 5 किलोमीटरचा स्पेस आला आपला 4.25 एक किलोमीटरचा पर किलोमीटरचा. तर हे ग्राउंड. तर चला पलीकडून बरोबर राऊंड आहे तिथं आज रनिंग करू. मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 402वा दिवस आहे. तर चला आज 6 वाजत आले आता ग्राउंडकडे निघू. आज आहे संडे. आज नवीन ग्राउंडवर ग्राउंड मारू आपण का आज कोणी नसेल. तर चला आज कसं काय लवकर आलो. चला तर चला आता वॉर्मअप करू आपण. तर चला वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आज आपण काय करणार आहे तिकडच्या ग्राउंडवर राऊंड मारणार आहे आज. तर चला तिकडेच जाऊ आता डायरेक्ट जॉगिंग. तिकडेच जॉगिंग करून तिकडेच सेट करू. तर चला पलीकडच्या ग्राउंडला चाललो आता आपण. कारण इकडे ठेवलं नाही कुत्रे बॅग बिग नेते. कालच नेत होते काल का परवा. तर चला पलीकडून बरोबर राऊंड आहे तिथं आज रनिंग करू. रनिंग आज त्या दिवशी केली ती आपण. एक गोष्ट आहे पोलीस भरती आली आता. पोलीस भरती आली म्हणजे पोर काय करते डायरेक्ट आता हार्ड वर्कआउट करते. हिल ट्रेनिंग मारते किंवा 1600ची प्रॅक्टिस करते डेली नाही करायच्या. तुम्हाला एक हप्ता पहिले कसा वर्कआउट करायचा हे आपण आपल्या इंस्टाग्रामवर टाकलेलं आहे. तर तुम्हाला लिंक टाकतो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची. तेव्हा बघा तुम्ही कसा वर्कआउट करण्याचं काय. भरती जवळ आली म्हणजे हार्ड वर्कआउट करायचं नाही इंजरी करून घ्यायची त्यात काय मतलब नाही. हे लक्षात ठेवा कधी पण. ट्रॅकवर आलो आपण आता. काल पाणी मारलं आणि थोडा ट्रॅक मग हे होतो भुरभुरा होत नाही आणि म्हणजे कडक राहतो. आता काय मातीने काय एक साईडने रनिंग करू मग इकडची माती निघून जाते दुसरीकडे माती जमा होती आणि इकडून खडक उघडा पडतो. त्याच्यामुळे काय पाणी मारलं ना एक लेवल चिटकून जाते माती. तरी हप्त्यातून एकदा तरी मारणं लागते. तर चला चल रे पटकन. काय पहिले वॉर्मअप राऊंड मारू मग आजचा वर्कआउट काय आज लॉंग मारू इथं आपण थोडंसं बघू मग टायमिंग कसा येतो अजून. आपलं स्पेस किती येतो आपला रनिंग मध्ये ते बघणं लागेल. तर चला तर चला आता काय करायचं नॉर्मली एक राऊंड मारू आपण जॉगिंगचा. त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे ते चालू करू आपण.
तर आता काय करायचं, आपण नॉर्मल मध्ये राऊंड मारले, आपण बॉडी गरम केली, त्याच्यात काय करायचं 3 राऊंड मारले आपण, एकदम पहिले नॉर्मल, मग स्टेपिंग मध्ये परत नॉर्मल. आणि काय होतं, पूर्ण बॉडी आणि आपल्या लेग ऍक्टिव्ह होऊन जाते, मसल ऍक्टिव्ह होऊन जाते पूर्ण, स्लो मध्ये पण फास्ट मध्ये पण. यांनी काय होतं, मग तुम्हाला काय रनिंग करताना काय इंजुरी होत नाही, आणि लवकर तुमची ऍक्टिव्ह करण्यासाठी हा 3 राऊंड एकदम बेस्ट आहे. तर चला आता काय करू, आता लॉंगची सुरुवात करू आपण. तर आपण एक टायमिंग स्पेस, एक फिक्स स्पेस मध्ये मारू 4-4.5चा, त्याच्यानुसार आपण किलोमीटर मारू. तर चला. तर चला. तर चला.
तर आपण 5 किलोमीटर मारलं. 5 किलोमीटरचा स्पेस आला आपला 4.25 एक किलोमीटरचा पर किलोमीटरचा. तर हे ग्राउंडचा फंडा काय आहे, ग्राउंड आहे 300 मीटर. 300 मीटर म्हणजे आपल्याला कमीत कमी 5.5 राऊंड मारणं लागते. कारण 800 मीटर 400 मीटर असलं 400 मीटर आपण 2.5 राऊंड मध्ये पर किलोमीटर कम्प्लीट होतं. कारण की 400 800 ते 200 उडतं, म्हणजे 2.5 राऊंड मध्ये कम्प्लीट होतं. तर याच्याहून टर्न आपल्याला जास्त मारणं लागते 5.5 राऊंड. त्याच्यामुळे टाइम सुद्धा कमी होतो, हे लक्ष द्या. कारण की टर्नवर जेव्हा आपण टर्न मारतो तेव्हा काय होतं, बॉडी एक साईडला असते आपली. एक साईडला बॉडी असली ना तेव्हा काय होतं, स्लिप व्हायची शक्यता आणि आपली एनर्जी जास्त यूज होती. तर काय करायचं, टर्नवर काय करायचं, स्पीड थोडी स्लो करायची. आणि जेव्हा आपण स्ट्रेट पळतो तेव्हा काय करायचं, थोडंसं स्टेपिंग टाकायची. तो डिस्टन्स जेवढा टर्न मधला आहे ना तेवढा तिथे समोर कव्हर करायचा. त्यांनी काय करतं, म्हणजे टाइम आपला इकडचा टाइम इकडे यूज करून घेता येतो आपल्याला. तर ही टेक्निक वापरते ते आपल्याला. तर हेच जे राऊंड जास्त असते ना तिथं हाच प्रॉब्लेम होतो. हे जर मॅनेज करायला शिकले तर तुमच्या भरतीमध्ये टाइम ॲक्युरेट येऊ शकतो, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. हा टाइम आहे आपला. चला, आजचा 5 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. म्हणजे जॉगिंग म्हणजे आपण मारलंच होतं, 22 मिनिटात आपलं कव्हर झालं. तर अजून टाइम कमी करायला पाहिजेत, कारण की आता पहिल्यासारखं राहिलं नाही. पहिले आपण मारला होता, सगळ्यात बेस्ट टाइम आपला 16 होता. आता हळूहळू कमी करू, 5 किलोमीटरपर्यंत 10 किलोमीटर. 10 किलोमीटरचा 31 टाइम होता आपला, आता 40 पर्यंत जाईल. तरी आपण हळूहळू कव्हर करू डिस्टन्स. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू, इथंच करू. तर चला, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही रनिंग किंवा परफॉर्मन्स करता त्यावेळेस काय करा, स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. जेवढी तुम्ही स्ट्रेचिंग करशाल तेवढं तुमचं इंजरी फ्री होशाल, आणि तेवढं तुमचं वर्कआउटला तुम्हाला हे होईल, परफॉर्मन्स चांगला निघेल तुमचा, आणि कधी तुम्ही इंजर्ड होणार नाहीत. ही मेन गोष्ट आहे. रिकव्हरी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आणि डाईट, 2 गोष्टी. वर्कआउट 19-20 चालतो, पण हे 2 चालत नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, तुम्हाला जिंदगीवर दिवस येऊन नको देऊ, समोर मी नको येऊन तसा दिवस माझ्या जिंदगीचा रात बघ. आयडिया सांगायला की नवीन आयडिया सांगायला काय काय तुला सपोर्टच्या आवे तुला घेऊन चांगला लागू राहिलं.
चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण फुल बॉडी रनिंग करतो किंवा कोणता वर्कआउट करतो त्यावेळेस फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची कधी पण, जेणेकरून रिकव्हरी फास्ट होती. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.